नमस्कार. साधनाज किचन अँड आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन नाश्ता पुरी भाजी. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मीठ, थोडीशी साखर आणि तेल हे सगळं टाकून छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत कणिक घट्ट मळून घेतली. कणिक घट्ट मळून घेतल्यामुळे आपल्याला पुरी लाटताना जास्त पीठ नाही लागणार आणि आपण जेव्हा ह्या पुऱ्या तळून घेऊ तेव्हा त्यामध्ये जास्त तेल पण नाही राहणार. बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करत घट्ट कणिक मळून घेतलेली आहे. आता ही कणिक आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायची आहे. कणिक जोपर्यंत भिजते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. भाजी करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता. आणि इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. चला मग लगेच सुरुवात करू. इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये टाकलं आलं लसूण पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यामुळं भाजीला खूप छान चव येते. आलं लसणाची पेस्ट थोडीशी लालसर होईपर्यंत परतली. त्यानंतर त्यामध्ये टाकला कांदा. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आणि मग त्यामध्ये ॲड केलं टोमॅटो. टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून काय होईल, टोमॅटो आपला पटकन शिजेल आणि मऊ होईल. बघा इथे टोमॅटो छान शिजून मऊ झालेला आहे. त्यानंतर मी ॲड केलं यामध्ये थोडेसे बेसिक मसाले. त्यामध्ये घेतली होती हळद, हिंग, काळा मसाला, गरम मसाला आणि लाल तिखट. हे सगळं मी यामध्ये टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं. सगळे मसाले मिक्स करून त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकला उकडून घेतलेला बटाटा. इथे सगळे मसाले बटाट्याला कोट होईपर्यंत छान परतून घेतले आणि त्यामध्ये टाकलं गरम पाणी. इथे आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला छान थिकनेसपणा येईल. त्यानंतर ॲड करायचं चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. आमच्याकडे प्रत्येक पातळ भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूटच वापरतात. इथे तुम्ही तिळाचा कूट वापरला तरी चालेल. आता याला मिक्स करून घेतलं आणि उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर यामध्ये ॲड केली कोथिंबीर. बघा इथे भाजीला खूप छान रंग आलेला आहे आणि भाजी आपल्याला हवी तशी दाटसर पण झालेली आहे. भाजी तर झाली, आपण लगेच पुरीची तयारी करूयात. पुरीसाठी मळून ठेवलेली कणिक भिजलेली आहे. थोडंसं तेल टाकून परत एकदा मळून घेतली कणिक आणि तुम्ही बघू शकता किती मऊ झालेली आहे कणिक आपली. आता या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि लगेच पुऱ्या लाटायला सुरुवात करू. बघा इथं मी पेड्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटू. पुरी लाटताना आपण याला जास्त पीठ वापरायचं नाही आहे. आपण जास्त जर पीठ वापरलं तर ते पीठ तेलात तळत असताना ते खाली जाईल आणि तेल खराब होईल. बघा इथे मी पुरी लाटून घेते. जास्त पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसर लाटायची पुरी. असंच मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. बघा इथं तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला पुरी टाकत असताना तेल पूर्ण गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपण पुरी जेव्हा त्या तेलामध्ये सोडू तेव्हा पटकन फुगून वरती येईल. सुरुवातीला जर तेल पूर्ण तापलेलं नसेल आणि आपण तसंच जर पुऱ्या सोडल्या तर त्या पुऱ्यांमध्ये तेल राहण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला तेल कडक तापवून घ्यायचं, गॅस मंद आचेवर करायचा आणि मग पुऱ्या तळून घ्यायच्या, जेणेकरून पुऱ्यांना छान कलर येईल. अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता पुरीला थोडंसुद्धा तेल राहिलेलं नाही आहे आणि सगळ्या पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. पुरी भाजी तर तुम्ही बरेचदा केलेली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती ते.
तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. थँक्यू.